कृती 2. एका मोठ्या कंपनीत एकूण कामगार 8,25,439 आहेत. त्यातील महिला कामगार 4,25,215 आहेत. तर पुरुष कामगारांची संख्या किती? म्हणजे इथे आपल्याला असे विचारले आहे, हे एक शाब्दिक उदाहरण आहे आणि आपल्याला इथे एका मोठ्या कंपनीतील एकूण कामगाराची संख्या दिली आहे. त्यामधील महिला कामगार जे आहेत त्याची संख्या दिलेली आहे आणि उरलेले जे आहेत ते सर्व पुरुष आहेत, त्यांची संख्या आपल्याला काढायची आहे. तर त्यासाठी आपल्याला एकूण कामगारामधून महिला कामगार वजा करावे लागतील, म्हणजे आपल्याला पुरुष कामगारांची संख्या मिळेल. तर चला वजाबाकी करूया. एकूण कामगार बरोबर 8,25,439 इथे वजाबाकीचे चिन्ह आणि खाली महिला कामगार, यातील महिला कामगार बरोबर 4,25,215. आता याची वजाबाकी करूया. किती येते याचे उत्तर? 9 वजा 5 बरोबर 4, 3 वजा 1 बरोबर 2, 4 वजा 2 बरोबर 2, 5 वजा 5 बरोबर 0, 2 वजा 2 बरोबर 0, 8 वजा 4 बरोबर 4. अशा प्रकारे आपले हे उत्तर आले. आणि ही किंमत कुणाची आहे? म्हणजे किंमत नाही, मी चुकून म्हणते, ही संख्या कुणाची आहे? तर पुरुष कामगाराची. म्हणून आपण इथे लिहूया पुरुष कामगार बरोबर किती? तर 4,02,24 ही आली पुरुष कामगाराची संख्या आणि इथे आपले उत्तर आलेले आहे. आता आपण इथे पूर्ण वाक्यात उत्तर लिहूया. कसे? तर पुरुष कामगारांची संख्या 4,02,24 होय. किंवा इथे तुम्ही आहे सुद्धा लिहू शकता. मी इथे होय लिहिलेले आहे. अशा प्रकारे मी इथे पूर्ण वाक्यात याचे उत्तर लिहिलेले आहे. तुम्ही सुद्धा लिहू शकता. अशा प्रकारे आपली जी कृती क्रमांक 2 होती ती इथे संपलेली आहे. आता आपण दुसऱ्या उपघटकातील कृती क्रमांक 1 पाहूया. उपघटक मिश्र उदाहरणे. म्हणजे इथे आपल्याला या उपघटकामध्ये मिश्र उदाहरणे सोडवायची आहेत. तर चला कृती क्रमांक 1 पाहूया. एका बँकेत सोमवारी सकाळी 4,52,389 रोख रक्कम होती. बँक उघडल्यावर एका खातेदाराने
2,34,616 रुपये बँकेतून काढले, तर दुसऱ्या खातेदाराने 3,96,500 रुपये बँकेत भरले. तर आता बँकेत किती रक्कम आहे? इथे आपल्याला असे विचारले आहे की एका बँकेत सोमवारी सकाळी 4,52,389 रोख रक्कम होती. म्हणजे तेवढे पैसे त्या बँकेमध्ये होते. आणि बँक उघडल्यावर एका खातेदाराने, म्हणजे बँक उघडल्यानंतर एक खातेदार होता, त्या खातेदाराने 2,34,616 रुपये बँकेतून काढले. म्हणजे एका खातेदाराने सोमवारी सकाळी बँक उघडल्यानंतर बँकेतून 2,34,616 रुपये बँकेतून काढून घेतले. तर त्याच दिवशी सकाळी दुसरा खातेदार आला. त्या खातेदाराने काय केले, तर 3,96,500 रुपये बँकेत भरले. तर आता बँकेत किती रक्कम आहे हे आपल्याला विचारले. तर ह्याचे उत्तर काढण्यासाठी आपल्याला आधी बँकेत सोमवारी जेवढे रोख रक्कम होती त्याची किंमत वजा पहिल्या खातेदाराने जेवढे रुपये बँकेतून काढले त्याची वजाबाकी करावी लागेल. आणि त्यानंतर आलेल्या उत्तरामध्ये दुसऱ्या खातेदाराने जेवढे रुपये भरले ती किंमत अधिक करावी लागेल. तर चला उत्तर काढूया. त्यानंतरच आपल्याला समजेल की आता बँकेमध्ये किती रुपये आहेत ते. तर चला, एका बँकेत सोमवारी सकाळी रोख रक्कम होती किती, तर 4,52,389. तर चला लिहूया. बँकेतील रोख रक्कम बरोबर 4,52,389 वजा एका खातेदाराने बँकेतून काढलेली रक्कम शब्द मी खाली लिहित आहे, कारण इथे आपल्या वजाबाकी करायची आहे म्हणून. तुमचे जर भरले असेल तर तुम्हाला लिहायची आवश्यकता नाही. रक्कम अशा प्रकारे किती आहे, तर 2,34,616. आता आपण याची वजाबाकी करूया. 9 मधून 6 गेले उरले 3, 8 मधून 1 गेले उरले 7, 3 मधून 6 जात नाही, तिकडचा एक उसना घ्यावा लागेल हातच्याचा. आणि मग इथे होतात 13, 13 मधून 6 काढले उरले 7, इकडे झाले 1, इकडे एक हातचा दिल्यामुळे तर इथे 1 मधून 4 जात नाहीत, इकडचा एक उसना घ्यावा लागेल हातच्याचा. तर इथे होतात मग 11, 11 मधून काढले 4 तर उरतात 7, इथे 4 उरतात, इकडे एक हातचा दिल्यामुळे मग 4 मधून 3 काढले उरले 1 आणि 4 मधून 2 काढले उरले किती, तर 2. आता ही जी किंमत आहे ती आहे उरलेली रक्कम. ही आहे उरलेली रक्कम. तर आता आपल्याला ह्या रकमेत अधिक करायची आहेत दुसऱ्या खातेदाराने भरलेले पैसे.
तर चला ही रक्कम अधिक दुसऱ्या जे खातेदार होते त्यानं भरलेली रक्कम अधिक करूया. दुसऱ्या खातेदाराने बँकेत भरलेली रक्कम बरोबर किती आहे तर 3,96,500 व अधिक किती करायचे आहेत तर उरलेली रक्कम बरोबर किती आहे तर 2,17,773. आता आपण याची अधिक करूया. 3 अधिक 0 3, 0 अधिक 7 7, 5 अधिक 7 12, 8 आले 1, 6 अधिक 7 13, 8चा 1 14, 8 आले 1, 9 अधिक 1 10, 8चा 1 11, 8 आला 1 3 अधिक 2 बरोबर 5, 8चा 1 6. अशा प्रकारे आपले उत्तर आलेले आहे. चला तर ही रक्कम कशाची आहे तर इथे लिहूया. आता बँकेत असलेली रक्कम बरोबर 6,14,273. याच्या पुढे आपण होय लिहूया कारण इथे आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तर लिहिण्यासाठी जागा उरलेली नाहीये म्हणून हेच आपण पूर्ण वाक्यात उत्तर तयार करून इथे लिहूया. आता बँकेत असलेली रक्कम बरोबर 6,14,273 होय. अशा प्रकारे आपली कृती क्रमांक 1 इथे संपलेली आहे. आता आपण कृती क्रमांक 2 पाहूया.